ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगगडावर भक्तीचा महाउत्सव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी श्री मलंगगडावर उपस्थित राहून श्री मलंग मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा अर्चा व आरती केली. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर दरवर्षी माघी पौर्णिमेला होणाऱ्या या उत्सवासाठी यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री मत्स्येंद्रनाथ महाराज की जय अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट हा मंत्र देत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगड उत्सवाची सुरुवात झाली होती. धर्मवीर दिघे सुरू केलेल्या या धार्मिक उत्सवाची परंपरा पुढे नेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा होत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी श्री मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रेनची उभारणी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी फ्युनिक्युलर ट्रेनने प्रवासही केला. श्री मलंगगडावरील काही मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे नमूद करत यासंदर्भात लवकरच न्यायालयाचा निर्णय अपेक्षित असून न्याय मिळेल अशी आशा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण अशान, उल्हासनगर महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. ओम नमो श्री मलंग मत्स्येंद्राय. 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 हरिओम आदेश गुरुवरो आदेश. यात्रा या ठिकाणी होत असते. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही मलंगगड यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे. आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नाथांचं दर्शन घेत असतात, नाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतात. आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते. राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या
मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात. मी त्यांचं स्वागत करतो. यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, त्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही, वंचित राहतात, त्यांना फेनिक्युलरमुळे ही सेवा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून सगळेच जण पायथ्याशी आलेले मलंग भक्त या ठिकाणी या मलंग मुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतं याचाही आनंद आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा जो काही अखंड मलंग मुक्तीचा जो काही यात्रेचा सोहळा अविरतपणे अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी मलंग भक्तांनी सुरू ठेवलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. यामध्ये बिलकुल ठाण्याच्या कोर्टातही हायकोर्टातही केस सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी मलंग भक्तांची इच्छा या ठिकाणी न्यायदेवता पूर्ण करेल. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.